अतिशय आवडीनं श्रद्धेने आपल्या दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या बनकारंजा गावामध्ये दत्तप्रभूच्या मंदिराचं सुद्धा फार सुंदर असं काम चालू आहे आणि ते ह्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. काय म्हणतात त्याला, छत लेवलला पोहोचलेले. लेवलला नाही, छत पडला. आणि आमचे श्री आदरणीय विनायकरावजी थोरात अण्णा यांची फार दत्तप्रभूवर श्रद्धा आहे. दत्तप्रभूच्या बद्दल विनायकरावजी अण्णांची फार भक्ती आहे आणि त्यांनी अत्यंत हृदयपूर्वक त्या ठिकाणी श्रद्धापूर्वक ते कार्य उभं केलेलं आहे. आणि आमचं बोलणं झालं त्या दिवशी, छत पडलं त्या दिवशी होतो मी, त्या दिवशी बोलणं झालं तर म्हणाले की पुढल्या वर्षीचा दत्तप्रभूचा जन्मोत्सव कदाचित त्या ठिकाणी करता येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचं कार्य चालू आहे. खरं म्हणजे प्रपंचिक माणसानं असं काही कार्य करणं खूप मोठी गोष्ट आहे. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय चांगलं कार्य आपल्या हातून घडत नसतं. मंदिर बांधण्यासारखं कार्य किंवा देवस्थानचं कोणतंही कार्य पूर्वीच्या पुण्याशिवाय होत नाही. आणि ह्या जन्मात जर मंदिरासारखं आपण मंदिर दान करण्याचं जर केलं तर त्याचं किती मोठं पुण्य आहे, ते अखंड अक्षय पुण्य प्राप्त होत असतं. त्याच्यामुळे फार चांगलं उत्कृष्ट कार्य आहे, अंतःकरणापासून करतायत याचा हृदयापासून मला आनंद आहे. आणि आता आज सुद्धा दत्तप्रभूचा अभिषेक करताना सुद्धा माझ्याशी काही जण अभिषेकाला आले होते, आमचे विजू वगैरे. तर ते मूर्ती धान्यात आहे, धान्यादिवास तेव्हाच आपण सुरू केलेले, गोंधळ ठेवून धान्यात आहे. त्याच्यामुळे आज काही मूर्ती काढता आली नाही. परंतु मग गंभीर बाबा हे दत्तप्रभूचेच अवतार आहेत स्वतः, आहे की नाही. गणपती आणि दत्तप्रभूचा अवतार आहे गंभीरनाथ. तर मग गंभीरनाथाचा अभिषेक करून वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेल्या. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अत्यंत सुंदर असं दत्तप्रभूचं मंदिर होत आहे, त्याचा हृदयापासून आनंद आहे. आणि हा दत्त जन्माचा जो उत्सव आहे, मला सुरुवातीला 2-3 वर्ष जमलं नाही, पण मला वाटतं गेल्या वर्षीपासून करायला होतं आपण का नाही. गेल्या वर्षीपासून हजेरी सुरू आहे दत्तप्रभूच्या जन्माला. बाकी प्रभू दत्ताची इच्छा, फार काही परिहार देत बसत नाही. वेळ होऊन गेल्या, 1:15 वाजले. त्याच्यामुळे आता पंक्ती वगैरे होतील सर्व गोष्टी. दानोबऱ्यांचं असं म्हणणं आहे की श्री गुरुची पाठराखण जर असेल तर त्यांच्या कृपेनं हा भवसागर सुद्धा आम्ही करून जाणार. दानोबऱ्यांनी